महाराष्ट्रामध्ये आज मातीचा जो पीएच आहे तो 8च्या वर गेलाय, 8.5 9. पीएच म्हणजे सिंपल वाय सांगायचं म्हणजे की तुमच्या मातीमध्ये क्षार किती, ऍसिडिटी किती, अल्कलिनिटी किती आहे, बस ते क्षारांचं किती प्रमाण आहे. 6.5 ते 7.5 हा एक मधला पीएच आहे आणि ह्या पीएच वर प्रत्येक अन्नद्रव्य उचलली जातात. म्हणजे ही आयडियल कंडिशन आहे. ही बॅटिंगची एकदम मस्त पिच आहे. जेवण एकदम जास्त मीठ नको, जास्त तिखट नको, जास्त गोड नको, बरोबर मीडियम रेंज लागतं. तसंच मातीला सुद्धा अन्न उचलण्यासाठी एक मीडियम रेंज लागते. ती रेंज आहे 6.5 ते 7.5ची. आज नवीन प्रकार झालाय बोलायचं म्हणजे की ऑक्साईड खतं. पीक खतं हे ऑक्साईडच रूपात भेटले जातात बाबांनो. ज्या शेतकऱ्यांचा जमिनीचा पीएच वाढलाय त्या शेतकऱ्यांनी इमिडिएटली जमीन रिकव्हरीसाठी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पीक फेरपालट. पीएच कुणाच्या बापाला शक्य नाही जगामध्ये की 1 महिन्यात 6 महिन्यात कमी करून आणणं. डायरेक्ट तुझा युरिया घेतला आणि टाकला ह्याला, हे खाईल का? नाही खाणार. हे खाणार कोणामुळे माहिती का? मायक्रोब्समुळं, जीवजंतूमुळं. आता जीवजंतूला खायला काय लागल? ऑर्गॅनिक कार्बन, कॅल्शियम 10% जर असेल तर फळबाग करूच नको बापू. तू फळबाग केली फेल होणार. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि महाराष्ट्रातील शेतकरी तोट्यात का जाते याचा जर विचार केला तर अनेक शेतकऱ्यांना शेतीमध्ये, मातीमध्ये काय विज्ञान आहे, काय सायन्स आहे, ते काम कसं करतं, मातीतले घटक कुठले आहेत, रासायनिक खतांचा वापर आपण किती का करतोय, ह्या सगळ्या गोष्टीचं कुठंतरी नॉलेज कमी पडतंय, ज्ञान नाहीये. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम एकंदरीत उत्पादनावर किंवा शेतकऱ्याच्या उत्पन्नावर होतोय. जो भरमसाठ जो उत्पादनावर खर्च होतोय याचा कुठेतरी ताळमेळ बसत नाहीये. यासाठी एकमेव गोष्ट जी आहे ती म्हणजे मातीचं विज्ञान किंवा पिकाचं विज्ञान. आणि या सगळ्या गोष्टीला धरून आपण शेतीमध्ये करत असलेल्या ज्या काय प्रॅक्टिसेस आहेत त्या. तर मग मातीचं विज्ञान काय आहे, मातीमध्ये कुठले घटक असतात, आपण त्या कुठल्या पिकासाठी काय नियोजन केलं पाहिजे, किंवा मातीचं एकंदरीत मातीचं पिकाचं विज्ञान, हे सगळं आता आपण या स्पेशल पॉडकास्टच्या माध्यमातून समजून घेतोय. आज या संदर्भात बोलण्यासाठी डॉक्टर रवींद्र बोटवे, ज्यांची महाराष्ट्रभरात डॉक्टर ग्रीन इंडिया म्हणून ओळख आहे, ते आज आपल्यासोबत आहेत. तर तुमचं लोकमत ॲग्रोमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी जास्त सुरुवातीला बोलत नाही, हे सगळं तुम्हीच सांगा. खरं तर काय आहे मातीचं विज्ञान आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? एकंदरीत महाराष्ट्रातील काय स्थिती आहे आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीवर तुम्ही सांगा. आता मी ज्यावेळेस माती आरोग्य यात्रा काढली महाराष्ट्रामध्ये 15-20 जिल्हे मी ज्यावेळेस फिरलो त्यावेळेस मी रँडमली तालुक्यातून मातीचे नमुने घेतले. 100 नमुने घेतले. आणि ज्यावेळेस मी मातीचे नमुने तपासले त्यावेळेस मला एक प्रकर्षानं गोष्ट जाणवली की महाराष्ट्रामध्ये आज मातीचा जो पीएच आहे तो 8च्या वर गेलाय, 8.5 9 तिथपर्यंत गेलाय. मातीचा आता पीएच म्हणजे काय असते तर आता बेसिक गोष्ट आहे. आज काय झालंय की महाराष्ट्रामध्ये काय आणि प्रत्येक इंडस्ट्रीला काय आहे की फार मोठा समजा तुम्हाला ताप आला तर तुम्ही काय करता? पहिल्यांदा की डॉक्टरकडे जाता आणि नाडी तपासताना पहिल्यांदा बेसिक गोष्ट काय असतं आपल्याला की आपण हात लावतो असं अंगाला आणि बघतो की काय झाले, किती टेम्परेचर आहे बॉडीचं. आणि त्यानंतर मग आपण म्हणतो किंवा जर एक टॅबलेट घ्या, पॅरास्टामॉलनं जर नाही थांबलं तर आपण उद्या टेस्ट करूयात. ही बेसिक प्रोसिजर आहे. बरोबर. टेस्ट करून नाही थांबलं, आपल्याला गोळी देऊन तुम्हाला मी गोळी दिली तरी ताप नाही थांबला. आता ताप गोळी देऊन नाही थांबल्यास आपण काय म्हणतो, एक टेस्ट करूयात. टेस्ट करून मग आपण पुढची प्रोसेस ठरवतो. बरोबर. इथं काय झालेलं आहे आता की ताप आला म्हणलं की चला आयसीयू मध्ये. म्हणजे आयसीयू मध्ये म्हणजे कसं माहितीये का, माती खराब आहे का, एक काम करा, 18च्या 18 पॅरामीटर तुम्हाला तपासले पाहिजेत, 50 पॅरामीटर तपासले पाहिजेत. अरे बाबा, बेसिक पॅरामीटर मला सांगा, ताप आल्यास कुणी आयसीयू मध्ये ऍडमिट होतोय का? मग हे इंडस्ट्रीचं काय गणित असतं की ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं जातं की मग NPK जोपर्यंत तुम्हाला देणार नाही माझे खतं कशी विकतील, जोपर्यंत मी सांगणार नाही मॅग्नेशियम, सल्फर, झिंक, मग हे काहीतरी कुठेतरी लिंक करायचं. आणि लिंक केल्यामुळे काय होतं की मेन गोष्ट राहते बाजूला आणि लक्ष इंडस्ट्रीचं किंवा ह्याचं काय असतं की सेल, पण त्या सेल्स मधून लोकांचं मेन मुद्दा राहून जातो मातीचा लक्ष करायचा आणि भरकटती दुनिया. मग त्यांना तेच कळतं NPK, मॅग्नेशियम, पोटॅशियम, ह्याच्या मॅग्नेशियम, झिंक ह्याच्या मागे लागतात. आता बेसिक गोष्ट आहे मातीचा पीएच. आता मातीचा पीएच म्हणजे काय तर आता ही मातीचं तुम्ही बघितलं, आता इथं बेसिक गोष्ट आपल्याला समजली पाहिजे की ही माती आहे. आता या मातीमध्ये हे गवत उगवलं, आता हे द्विदल आहे, हे एकदल आहे, कारण की ह्याचं पान तलवारीसारखं आहे. आता म्हणजे तलवारीसारखं पान असेल तर ते एकदल. आता हे काय निसर्गामध्ये आपण ज्यावेळेस हे 4थी 5वीला बॉटनी आहे, ही बॉटनी काय सांगते की ज्याचं पान तलवारीसारखं असतं ते एकदल असतं. बर. आणि ज्याचं पान हृदयासारखं असतं किंवा हे असते बघा, आता हे द्विदल असतं. द्विदल आहे. हा.
आता हे वरून आपल्याला नाही समजायचं, पण लगेच आपल्याला पान बघितलं कळतं की आता हे द्विदल गवत आहे, हे एकदल गवत आहे, हे आपल्याला लगेच कळतं ना. ज्याचं पान तलवारी सारखं आहे, मग तुमचा गहू बघा, गव्हाचं पान तलवारी सारखं असतं, मका बघा तलवारी सारखं आहे, ऊस बघा कसं सारखं आहे, तलवारी सारखं. आता सोयाबीन बघा किंवा तुमचं मूग बघा, उडीद बघा, सूर्यफूल बघा, म्हणजे त्याचं पान बघा ना तुम्ही, अशा पद्धतीने पान. द्विदल एकदल ही बेसिक गोष्ट आहे. बेसिक म्हणजे जास्त ओळखण्यासाठी तुम्हाला काय त्याची फार तुम्हाला मला रूट टाका, रूटची टाईप बघा, काही गरज नाही, पान बघा, तशी बेसिक गोष्ट. तर मातीचा पीएच बघायचं म्हणजे काय करायचं असतं की समजा आता मला माणसाची प्रगती आहे, संध्याकाळी आपण दोघांनी दाबून जेवण केलं, मस्त लग्नामध्ये जेवण केलं, संध्याकाळी काय होतं की जास्त जेवल्यामुळं ऍसिड वाढतं. कारण की माणसाची स्टमक फिलॉसॉफी काय म्हणजे स्टमक बायोलॉजी काय सांगते की समजा एक तुम्हाला अन्न पचवायचे ना, तर हायड्रोक्लोरिक ऍसिडचा फक्त 1 थेंब पडतो पाचन ग्रंथीतून आणि तेवढं ते अन्न पचन होतं. पण ज्यावेळेस आपण जास्त खातो त्यावेळेस जास्त सिक्रेशन होऊन आपल्या माणसाला काय होते, ऍसिडिटी होते. मग आपण काय करतो, ऍसिडिटी त्यामुळं बाजारात जातो आणि सोडा आणतो, सोडा प्याला न्यूट्रल झालं. बरोबर. तसंच आता मातीमध्ये सुद्धा एक पीएच रेंज असते, सामू, म्हणजे पिकाला अन्नद्रव्य घ्यायचे तर ते सामूची रेंज काय येते, 1 ते 14 मिली पट्टी येते. म्हणजे काय आहे की बाबा इथून ते झाड माझ्यापासून 14 मीटर लांब आहे, तर मला मध्ये 7ला जायचं, 7 मीटर जायचं, झाडाला 7 मीटर जायचे, मग दोघांची दुसरी तयार होईल. तर 7.5 ते आपले 6.5 ते 7.5 हा एक मधला पीएच आहे. आणि ह्या पीएच वर प्रत्येक अन्नद्रव्य उचलली जातात. म्हणजे ही आयडियल कंडिशन आहे, ही बॅटिंगची एकदम मस्त पिच आहे. 6.5 ते 7.5 ह्या पिचवर कोणताही तुम्ही बॉल मारा, 6च येतो. शेतकऱ्याच्या मातीच्या दृष्टीने बोलायचं म्हणलं तर. मग आता हा पीएच जो आहे तो अनेक लोकांना काय वाटतं की आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 95 ते 98% लोकांना जर विचारलं की पीएच काय असतो, ऍग्रिकल्चरच्या कॉलेजच्या ते लगेच सांगते इंग्लिशमध्ये, इट इज अ डेफिनेशन ऑफ हायड्रोजन पोटॅश. अरे बाबा जाऊ दे सगळं, सिंपल सांग काय पीएच म्हणजे. सिंपल वाय सांगायचं म्हणजे की तुमच्या मातीमध्ये क्षार किती, ऍसिडिटी किती, अल्कलिनिटी किती आहे, बस ते क्षारांचं किती प्रमाण आहे. आणि त्याचं कुठंतरी मध्य साधला गेला पाहिजे, तो 6.5 ते 7.5च्या दरम्यान आता हायड्रोजन काय असतं की कोणत्याही, आता ह्याचं फार हे आपल्याला शिकवलंच नाही कधी की हायड्रोजन डिफिशियन्सी कधी कोणी ऐकले का. आपल्याला नायट्रोजन डिफिशियन्सी झाली, पोटॅश डिफिशियन्सी झाली, आपल्याला हे शिकवले. पण हायड्रोजन डिफिशियन्सी म्हणजे काय व्हायला आता सध्या की कोणताही ज्या वेळेस पदार्थ जमिनीत जातो त्यावेळेस तो पिकांच्या मुळाचं जे बघायला गेलं ते ऍसिडिक रेंज लागतं त्याला. मग आता काय होतं की ज्या वेळेस कार्बोनिक ऍसिड तयार होतं, आता ऍसिड म्हणतो मी, हे आपल्याला कळायला पाहिजे की आज आपण बाजारातून जाऊन ऍसिड आणतो बाहेरून की हे ऍसिड टाक, ते ऍसिड टाक. पण एक लक्षात घेतलं पाहिजे कोणत्याही झाडाचे ऍसिड 2 पद्धतीने तयार होतात. हे जर काँग्रेस गावात बघितलं, ह्याच्या मुळातून काय होतं की एक ऑर्गॅनिक ऍसिड सिक्रेट होतं. कशा करता, ऑर्गॅनिक ऍसिड ह्याच्यामधून प्रत्येक मूळ करतं ते, प्रत्येक मुळातून ऍसिड सिक्रेट होतं. एक तर ऍसिड इथून सुरू सिक्रेट होतं. आणि दुसरी गोष्ट असतं आपलं शेणखत. कोणताही खत, कोणतीही ज्यावेळेस कोणतीही गोष्ट कुजवायची ना, त्यातून ते ऍसिड तयार होतं आणि हे मातीमध्ये मिसळतं. पण आपली काय मानसिकता असते की आपण ह्याला घेऊन बाहेर टाकतो. आज जर बघायला गेलं जाळून टाकतो, त्याला कुजवत नाहीत. मग 2 पद्धतीमध्ये ऍसिड झालं. एक तर तुमची पीक फेरपालटची कन्सेप्ट आली होती, ते त्याच्यातून आली होती. ते बेसिक विज्ञान आहे की मातीचा पीएच. आता आज महाराष्ट्रामध्ये 8.9, 8.7 हा पीएच गेलेला आहे. मग ही आयडियल बॅटिंग ग्राउंड आहे का, आयडियल पिच आहे का? ही पिच कशी तुमची खाली पूर्ण ओबडधोबड झालेली आहे. तुम्ही किती जरी कोणता जरी प्लेअर आणला तो खेळेल का तिथं, त्याला लागतं 6.5 ते 7.5. आता हे अवघड काय गणित आहे माहिती घ्यायच्यामध्ये, एकदा काही पिच खराब झाली, तुम्ही करोड रुपये जरी खर्च केले ना, ती वापस येणार नाही. पीएच हा एकदा वाढला की तो रिकव्हरी करणं शक्य नाही, तो जगात शक्य नाही त्याला रिकव्हर करणं. कारण की हा वाढतो दमानं आणि रिकव्हर दमान होतो. सॅलिनिटी, मातीमधली क्षारता, मातीमधला पीएच, हे मातीमधले बेसिक पांडव म्हणतो मी त्याला. 5 पांडव का म्हणलेले आहे, कारण की हे 5 पांडव जसे होते तसं मातीमधला भीम काय. आता तुम्हाला जर तुम्ही म्हणालात की मातीचं विज्ञान काय सर, तर मातीचं विज्ञान समजायचं माझं म्हणणं की तुम्ही 5 गोष्टी समजल्या पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला पीएच समजला पाहिजे काय आहे ते. मातीचा पीएच म्हणजे काय, तर अशी एक पिच ग्राउंड पिकांची 6.5 ते 7.5, ज्याच्यामध्ये तुमची पिकं 6 ब्लंट एकदम, अशी एक पिच जिथे की एकदम 6 जातो. बरोबर. मग आपला काय की मग तुम्ही काय म्हणता की माझा बॅट्समॅनच चांगला खेळत नाही. अरे बा, तुझा 6.5 ते 7.5 हा पीएच आहे. बेसिक गोष्ट पीएच मी बोलतोय. बरोबर. एकदा का पीएच हा 7.5, 8, 9चा जर गेला ना, त्याला रिकव्हर करणं अतिशय अवघड आहे. सर, पीएच वाढणं किंवा पीएच कमी होणं याची काय कारण साधारणतः तुम्ही सांगा. आता आपण पीएच वरती बोललो, नंतर आपण ऑर्गॅनिक कार्बन 5 पांडव म्हणताय,
5 पांडवाबद्दल बोलू, पण आपण आता पीएच जो आहे तो का वाढतो किंवा का कमी होतो, आणि याला आता मग तो जर आपल्याला संतुलित ठेवायचं असेल तर काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी? आता पीएच वाढण्यामागचं सगळ्यात मोठं कारण जर बघायला गेलं तर दोन, म्हणजे आता सध्या जर बघायला गेलं कारण तर एक गोष्ट आहे की पाणी. आता काय व्हायलंय की आपल्या जे पाणी आता सगळीकडे पाणी सिवेज सिस्टम आहे पूर्ण. आता सिवेज सिस्टम म्हणजे काय होतं की प्रत्येकाच्या घरामध्ये ते कोरोनापासून किंवा कोरोनाच्या अगोदरपासून भांडे घासा सोड्यापासून हा सगळा सोडा आहे. हा सोडा कुठे जातोय? इंडस्ट्रीचं पाणी कुठे जाते? नदीमध्ये जाते. नदीचं पाणी कुठे जातं? शेतीत पुन्हा. पहिली गोष्ट, पाण्यामध्ये क्षार आहेत, ते क्षार जमिनीत जाईल. जमिनीत पीएच वाढायला आहे. पीएच म्हणजे आपल्याला काय आलं? ऍसिड आणि क्षारता. आता पाण्यामध्ये क्षार असल्यामुळे ते जमिनीमध्ये क्षारता वाढ, म्हणजे मी म्हणतो ना जे आडात आहे तेच पोऱ्यात येईल ना. पहिली गोष्ट त्याच्यामुळं. दुसरी गोष्ट काय आहे की अतिशय जास्त प्रमाणामध्ये हे जे ग्रॅन्युल आलेत आजकाल, हे जे आपण म्हणतो काय म्हणतो रासायनिक खतामध्ये सुद्धा ते जे त्याचं बाइंडिंग असतं, कॅल्शियमचं बाइंडिंग आहे. कॅल्शियम इज पीएच इंक्रीजिंग एजंट आहे. कॅल्शियम हा पीएच कमी करत नाही. तुमचं म्हणणं होतं की मातीमधले 5 पांडव काय आहेत? मातीमधला पहिला पांडव म्हणलं पीएच असतो. आता पीएच म्हणजे काय तर फार मोठी रॉकेट सायन्स नाही. ही एक अशी पिच आहे 6.5 ते 7.5ची, जिथे की कोणताही बॅट्समॅन जर खेळला तर 6 जातो. आता अडचण काय झालेली आहे की आता पीएच म्हणजे दुसरी गोष्ट सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं लहान मुलाला काय असतं, ते असतं ऍसिडिटी आणि क्षारता. बरोबर. क्षारता म्हणजे तुमचा सोडा, ऍसिडिटी म्हणजे लिंबू. जसं आपल्याला जेवण एकदम जास्त मीठ नको, जास्त तिखट नको, जास्त गोड नको, बरोबर, मीडियम रेंज लागतं. तसंच मातीला सुद्धा अन्न उचलण्यासाठी एक मीडियम रेंज लागते. ती रेंज आहे 6.5 ते 7.5ची. जर तुमच्या रिपोर्टवर, आणि हे कुठं तपासणी होते? हे तपासणीच करावं लागते. त्याला पीएच मीटरनं तपासणी होते, ते 100-200 रुपयांनी होते. 6.5 ते 7.5 मध्ये पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये काय झालेलं आहे की मातीचा पीएच हा ज्यावेळेस मी माय माती यात्रा काढली त्यावेळेस हा 8.2, 8.6, 8.9 पर्यंत गेलाय महाराष्ट्रभरामध्ये. जर हा पीएच असा असेल तर शेतकऱ्यांना ICRचा स्टडी आहे, पीएच वाढला तर तुम्ही समजा 100 किलो युरिया टाकला असेल किंवा कोणतेही 100 किलो खत टाकला असेल, त्यातलं फक्त 10 ते 20 किलो पीक उचलतं, लागू होत. मी म्हणलं ना तुमची पीएच खराब आहे. तुम्ही किती जरी मोठा बॅट्समॅन आणला, ब्रेट ली आणला काय, आणि तुम्ही सचिन तेंडुलकर ठेवला काय, खराब पिचवर खेळेल कसा तो? तुम्ही किती महागडाचं खत टाका हो, ऑक्साईड नाही. आणि ते एक आज नवीन प्रकार झालाय बोलायचं म्हणजे की ऑक्साईड खतं. पीक खतं हे ऑक्साईडच्या रूपात भेटले जातात बाबांनो. K2O, P2O5 काय ऑक्साईड स्वरूप? हे काही नाही, हे मार्केटिंग गिमिक्स आहेत. ऑक्साईड मला सांग, तुला म्हणलं की मी रिफाईंड आटा दिला तुला खायला तर ते झाला मैदा. होल ग्रेन झाला आपले पीठ. तुला म्हणलं मी माझ्याकडं आयरन न्यूट्रिशन बाजरी आहे, त्या बाजरीत आयरन असतेच. काही ते सांगायची गरज नाही की माझ्याकडे आयरनची भाकरी आहे बाजरीची. बाजरीमध्ये नॅचरली आयरन असतं. मग तुला मी सांगितलं आय हॅव द आयरन रोटी. उगं मार्केटिंग करायची, लोकांच्या गळ्यात घालायचं ऑक्साईड फॉर्म मधले खतं. काही नसतं तसं. मूर्खपणा आहे, शुद्ध फसवणूक आहे, मार्केटिंग गिमिक्स आहे. K2O आहे ना, P2O5, NO3 बेसिक आहे. हे लोकांना मूर्ख बनवायले भर दिवसा ऑक्साईड फॉर्म मधले खतं. ह्याचे म्हणजे आता बोलून येत असं म्हणजे काय, एकाने काल तर मी बघितलं की गांडूळ दाखवून लोक मार्केटिंग करत आहेत आता, की झाडाच्या बुडाला आमचं औषध टाकलं गांडूळ तयार झालं. शक्य आहे का? दिवस रात्र केमिकल वाचायला, आणि तुझ्या औषधांना गांडुळाचे काय अंडे ह्यांच्याकडे आहेत का? म्हणजे मूर्खपणा चालू आहे. लोक म्हणजे शेतकऱ्यांना, मी मला तुमचा प्रश्न होता की मातीचा पीएच कशामुळे वाढतो. मी तुम्हाला म्हणलं की मातीचा पीएच हा एक तर सांडपाण्यामुळे वाढतो, पाण्यामध्ये क्षार आहेत, कारण की सगळं सिटीचं पाणी त्या शेतीला जाईल. दुसरी गोष्ट, बोरवेल 650-700 फुटावर बोर मारायत लोक, त्या पाण्यामध्ये ऑलरेडी जास्त क्षारता आहे. ती क्षारता मातीचा पीएच वाढवली. त्या पाण्यामध्ये पीएच जास्त आहे, क्षार जास्त आहेत. पीएच म्हणजे काय तुम्हाला म्हणलं ना, पीएच म्हणजे काय? क्षार आणि ऍसिड. तुम्ही तर क्षार टाकलेत म्हणून ते पीएच वाढतो, ऍसिड टाकले पीएच कमी होतो. सिंपल गोष्ट आहे, फार मोठा रॉकेट सायन्स नाही. तुमचे क्षार कशामुळे वाढले? तुमचं बोरचं पाणी 650 फुटावर भेटायला तुम्हाला, तुम्ही कॅनलचं पाणी वापरलात, कॅनलचं पाणी सिटीमधून आले. सिटीमध्ये काय सगळे हँडवॉश, डिटर्जंट, धुणे, भांडे, केमिकल, शेतामध्ये पीएच वाढला. तिसरी गोष्ट काय, तुमचे खतं. त्या खतामध्ये जे खतामुळे पीएच वाढत नाही, लक्षात घ्या. खतासोबतचे कॅरियर मटेरियल आहे. कॅरियर मटेरियल म्हणतो मी. समजा आता माझ्याकडे हा खत आहे, आता ह्या खताला मी गुळी ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस मी कॅल्शियम वापरायलोय. ह्याला गुळी लागतं बनायला, बाइंडिंग मटेरियल ना, सिमेंट आहे ना. सिमेंटामध्ये काय आहे? बेसिक गोष्ट आहे. माती कडक का व्हायली आज? हे जे गोळी स्वरूपातले खतं लोक द्यायले दाणेदार जास्त करून, ह्याला काय आहे की आज जर बघायला गेलं तर 2 रुपये 3 रुपये किलो भेटणार आहे. 2 रुपये किलो, फक्त 2 रुपये किलो. प्राइस मध्ये माहिती आहेत ना त्याच्या. बरोबर.
मग 2 रुपयाचे किलो जर मला 2 रुपयाचे 20 रुपये 30 रुपये जर भेटायले तर मला काय फायदा आहे? 2 रुपयाचे 20 रुपये कुठे भेटतात? कोणत्या इंडस्ट्री भेटतात? शेअर मार्केटला सुद्धा तेवढे पैसे भेटत नाहीत बरोबर. ट्रेडिंग करून सुद्धा. पण इथं शेतीमध्ये कसं आहे की 2 रुपये जर मी गुंतवले तर मला 20 रुपये भेटतात. शेतकरी अडाणीचे आहेत, त्याला काय कळतं? त्याला काय कळते माती. आणि शेवटला ज्यावेळेस आता इंडस्ट्रीमध्ये मी फिरता, आता मी ज्यावेळेस मी आता स्वतः रिसर्च करतोय आणि ज्यावेळेस मी लॅब केमिकल बघतोय, लॅब ग्रेड अभ्यासतोय आणि मला भरपूर अभ्यास करावा लागतो की कोणते लॅबचे मालिक, त्यावेळेस ते विचारत काय माहिती का, खेती में चलता है कोण देखता है. म्हणजे एवढी मानसिकता विचित्र आहे. तुला खोटं बोलत नाही, मला एक झिंक सल्फेट पाहिजे होता अभ्यासासाठी. आता झिंक सल्फेट मध्ये 2 प्रकार असतात, एक मोनोहायड्रेट असतो आणि एक हेप्टाहायड्रेट असतो. हेप्टाहायड्रेट म्हणजे पाण्यामध्ये तो लवकर विरघळतो आणि मोनोहायड्रेट म्हणजे विरघळत नाही. तर त्या बाईनं म्हणजे एक चांगली नामांकित कंपनी आहे, तिनं मला एकदम झिंक सल्फेट नसून कॉर्न पावडर असतं आपलं ते पावडर दिलेले कॅल्शियमचं टाकून. आणि मला म्हणली की मग आता मला काय कळलं की मला लगेच ते पाण्यामध्ये विरघळून मी पीएच चेक केला, EC टेस्ट केली त्याची. मी म्हणलं अरे एवढं जाणं शक्यच नाही झिंकचं हे. मी त्याला फोन केला की हे झिंक नाही, खेती में चाहिए था ना आपको इसलिए दिया. म्हणजे खेती में चाहिए इसका मतलब है की आप कुछ भी बेच सकते हैं. इतकी विचित्र परिस्थिती आहे. मग तुम्हाला सांगा, तुम्हाला ते काय झिंक सल्फेट द्यायला तर आज अक्षरशः युरिया दळून लोकांना दिला जातो. बर मग काय आणि शेतकऱ्याची विचित्र दुसरी मानसिकता, काळुकी फुटली पाहिजे साहेब. अरे ते काळुकीच्या नादामध्ये काळुकी फुटती तुझी 1-2 दिवसाकरता, पण त्याला रोग येते नंतर. हाय नायट्रोजन कंटेंट इन्व्हाइट द डिझाईन पेस्ट, बेसिक बायोलॉजी आहे, आपण शिकलो सगळ्यांनी. आणि हे येडे आपल्या ॲग्रिकल्चर झालेले सांगतात हे 10-26 आहे, किती 19-19 052-34. कोण टेस्ट करायले? आता मोठ्या कंपन्या आहेत, त्यांना माहिती. आणि दुसरी काय मार्केटिंग गिमिक्स, मेड इन जर्मनी, मेड इन तैवान, मेड इन स्पेन. काय सगळा चायना सप्लाय करते. बर आता मला एक सांगा की अनेक ठिकाणी जे क्षारयुक्त जमिनी आपण म्हणतो त्याला ते मीठ फुटतो, तोही ह्यातलाच एक प्रकार आहे ना. काय आहे जे आपण म्हणजे आता बऱ्यापैकी, आता समज माझं मूळ गाव मराठवाड्यात असतं, गोदावरी पट्ट्यामध्ये पण भरपूर अशा जमिनी आहेत जिथं एकदम मीठ फुटलंय जमिनीला. तर मग हे जे आहे याच्यामुळं मग पिकावर म्हणा किंवा शेतीवर काय परिणाम होतो? मराठवाड्याची कंडिशन जर बघायला गेली तर मराठवाड्यामध्ये मी आता पैठण हा पट्टा फिरलो, आवडे उंचगाव तिथं गेलो. अक्षरशः गत अशी आहे, आता माझ्याकडे पीएच रिपोर्ट आहे त्यांची मातीची सगळ्यांची. आणि मी हा माती यात्रा काढण्याचा उद्देश काय होता, मला समजायचं होतं की आपण जे बोलायलो त्याच्या मागे पुरावा आहे का. उद्या जर मला कोणी म्हणलं तू काय मनानं बोलायलास का, तर बाबा मी टेस्ट केलं. आवडे उंचगावामध्ये आज 8.4 8.7 पीएच चालू आहे. EC चालू आहे, कमीत कमी सुरुवात होते 1.3 DSM म्हणजे त्याचे मीटर आहे ते हायली सलाईन. जर सलाईन साईल व्हायली तिथं शेतकरी विचारता म्हणतात की सर 25 टन आणि 30 टन उत्पादन आहे ऊसाचं. आणि दिवसेंदिवस उत्पादन कमी व्हायले ऊसाचं तिथं. मग आता काय त्या पर्याय लोकांना ऊसाशिवाय पर्याय नाही. मी तुला काय आलेला काय म्हणलं, हे गवत एक असं आहे, मोनोकॉट म्हणलं ना तुला, कुठे येऊ शकते. ऊस हे गवतच आहे, स्पान बघ ना सारखं आहे ऊसासारखं. बरोबर, मोनोकॉट्स आहे ते. पण ह्या जमिनीमध्ये मूग उडी देणार नाही, कारण की ते आर व्हेरी सेन्सिटिव्ह आहेत. क्षार ज्यावेळेस वाढतात ना त्यावेळेस मूग येत नाही. बर मग आता हे जे पीएच व्हॅल्यू तुमचं महाराष्ट्रातली जमिनी म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर त्या महाराष्ट्रातल्या जमिनी आणि पीएच याबद्दल काय सांगा? महाराष्ट्रामध्ये ज्या शेतकऱ्यांचा जमिनीचा पीएच वाढलाय त्या शेतकऱ्यांनी इमिडिएटली जमीन रिकव्हरीसाठी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पीक फेरपालट. दुसरी गोष्ट, तुम्ही जे काही खत टाकत आहात, जे काही पीक घेत आहेत ना, ते घेत असताना शास्त्रज्ञ मंडळी, जो काही एक्सपर्ट माणूस आहे त्याच्याजवळ बसा, त्याचा एकदा तुमचा रिपोर्ट टेस्ट करा मातीचा आणि त्याला सांगा की माझी CSC किती आहे, पीएच कसा कमी करावा, आणि त्याचा एक 5 वर्षाचा 3 वर्षाचा प्लॅन घ्या. तुम्ही जर तसा प्लॅन नाही घेतला ना तर मी लिहून देतो की ह्यांच्या पोरापर्यंत सुद्धा जमीन जाणार नाही. इतकी वाईट परिस्थिती होईल जमिनीची. अक्षरशः मी तुम्ही काय म्हणलं की आता त्या पट्ट्यामध्ये ना मूग उडी देणं सोडून द्या, जळूनच जातं डायरेक्ट, जर्मिनेशनच होत नाही. आणि जरी झालं तर त्याला घरी खायपर्यंत सुद्धा मूग होत नाही. अहो जमीन आहे शेवटला. आणि पीएच हा एकदा वाढत नाही, फार दमानं वाढतो बरं का. त्याचं काय असं नाही की एकदम वाढायला आहे भस्कन कमी व्हायला आहे, फार दम्मानं वाढतो आणि फार दम्मानं रिकवर होतो. पीएच कुणाच्या बापाला शक्य नाही जगामध्ये की 1 महिन्यात 6 महिन्यात कमी करून आणणं. आणि हे जे सोडायला ना फॉस्फरिक ॲसिड, ह्यांना ते इंडस्ट्रीवाले अर्ध सल्फ्युरिक ॲसिड देतात, फॉस्फरिक ॲसिड देत नाहीत. ते सल्फ्युरिक ॲसिड बाय प्रोडक्ट असतं इंडस्ट्रीमधलं, वंगण असतं ना तसं सल्फ्युरिक ॲसिड निघतं. तुम्ही मगाशी 5 पांडव गोष्टी सांगत होता की 5 गोष्टी खूप महत्वाच्या मातीच्या आरोग्यासाठी, त्यातल्या आता एक पीएच झाली, तर दुसरे नेक्स्ट 4 गोष्टी कुठल्या? आता पीएच झाली, पीएच समजली, मला वाटतं पीएच सगळ्यांना समजून गेली असेल की काय. आता सेकंड सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर होतो तो आता येतो EC. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, तर
कोणत्याही प्युअर वॉटरमधून इलेक्ट्रिसिटी कॅरी होत नाही. म्हणजे कोणत्याही शुद्ध पाण्यामधून, पावसाच्या पाण्यातून लाईट जात नाही. आता पडतोय त्यातून लाईट जात जर नाही. आपण घेतलं तर लाईट जात नाही. नियम आहे ना तो निसर्गाचा. बर प्युअर वॉटर डझंट कॅरी इलेक्ट्रिसिटी. पण थोडं जर तुम्हाला लक्षात घे, करंटवर जर लवी केली तर लगी करंट लागते. हा मग हे का? कारण की साल्ट कॅरीज इलेक्ट्रिसिटी. ओके. त्या बेसून त्याला म्हणलं एसी, इलेक्ट्रिकल. सर हा पण जर पावसाचं पाणी जमिनीवर साचलंय आणि जर कुठेतरी तार विजेची पडली तर तो करंट पण पास होतो ना? होतो, पण तो केव्हा व्हायलाय? मीडियम काय आहे? साल्ट मीडियम आहे ना, क्षार आहेत ना. आता मला सांग की हा पाऊस आहे, बरोबर आहे का? आता हे तुझं वायर आहे, बरोबर आहे. आता हे वायर जर तू याच्यामध्ये ठेवलं, दोन याच्यामध्ये प्युअर पाण्यामध्ये ठेवलं, न्यूट्रल पाण्यामध्ये, तर करंट पास होणार नाही. बर. पण हे जर तू पाणी, हे जर वायर आहे ते तू क्षार पाण्यामध्ये ठेवलं तर करंट पास होईल. तिथं काहीतरी करंट का पास? क्षार आहेत ना. बरोबर. क्षार असल्यामुळे तो करंट पास होतो. मग जमिनीमध्ये किती क्षार आहेत आणि किती करंट पास होतो, त्यावरून त्याचं नाव निघालं इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. ओके. किती लाईट पास व्हायली त्या मातीमधून. आता आपण म्हणतो ह्याची इलेक्ट्रिक लेंथ किती आहे? 2 आहे. तुझ्या जमिनीची किती आहे? 1 आहे. मग काय आहे ते दाखवायला की किती करंट पास व्हायला. जितका करंट जास्त पास होईल तितकं जमिनीमध्ये क्षार जास्त आहेत. 3 डेट पिक्चर बघितलं आपण, बरोबर. ते लवी करून मुततोय त्या तारावर, त्याला करंट लागतंय. आपण जर नॉर्मली हे केलं, पाण्यामध्ये केलं तर का लागत नाही? लवीमध्ये क्षार असतात ना, म्हणून करंट लागतो माणसाला. मग इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी किती असायला पाहिजे? एसीची रेंज काय आहे की एसी ही कमी म्हणजे किती, तर 0.9च्या खाली असली पाहिजे. त्याचं पॅरामीटर आहेत. जर ती 2.3, 2.1च्या 1च्या पुढे गेली, 1 पॉईंटच्या जर पुढे गेली ती, तर ती डेंजरस आहे. ती सलाईन सेलमध्ये ती मोडली जाते. म्हणजे एसी मोजण्याचं हे एक, म्हणजे एसी इलेक्ट्रिकल तर आपल्याला क्षार, एसी म्हणजे क्षार, बाकी काय नाही. ओके. मी म्हणलं ना, करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू युअर सॉल्ट. जितका सॉल्ट असेल तितका करंट जास्त पास होईल, जितका क्षार कमी तितका करंट कमी पास होईल. सिंपल एसी. आणि एसी काय करायला फार मोठं काही जादूची कांडी लागत नाही. साधं 1,500चं एसी मीटर असतं. बेसिक गोष्टी ह्या 50-100 रुपयाला होत्या. त्याच्यावरून आपल्याला पीएच लेवल पण कळू शकते हे साधारणतः की बाबा एसी. आणि एसी म्हणजे काय? पुढे गेली, एसी इज मॉडिफाईड फॉर्म ऑफ द TDS, टोटल डिझॉल्युबल सॉलिड. त्याला तू कन्वर्ट करू शकतोस एसी मध्ये. बेसिक गोष्टी आहेत जे की 50-60 रुपयाला टेस्ट होतात, पण लोकांना ह्या नाहीच करायच्या किंवा त्याला माहिती नाहीत कशा कराव्यात. ते डायरेक्ट NPK सांग. अरे बाबा ताप आलाय, गोळी घे ना पॅरासिटामोलची. नाही, मला IC मध्ये ऍडमिट करा. स्वतःहून शेतकरी म्हणतोय. विश्वास म्हणजे विश्वास नाही की बाबा मी पारंपरिक पद्धतीने NPK टाकतोय आणि मला खूप उत्पादन मिळतंय. आता नवीन टेक्नॉलॉजी किंवा ह्या ज्या गोष्टी तुम्ही सांगितलं की बेसिक गोष्ट, NPK, पीएच व्हॅल्यू किंवा EC, पीएच व्हॅल्यू बघून ऑर्गॅनिक कार्बन, 100 रुपयामध्ये 50 रुपये टेस्ट होतात. एका गावानं ग्रामपंचायतनं 200 रुपयाचं मीटर जरी घेतलं तरी वर्षभर चालेल ना. बरोबर. पण 200 रुपये तिथं पैसे भेटत नाहीत ना सगळ्यांना. 200 रुपयामध्ये 2 लाख जेव्हा मी दाखवतो तेव्हा पैसे भेटतात. इथे ही खाण्याची जी मानसिकता झाली ना, मी नेहमी म्हणतो की भगतसिंग, राजगुरू, सुखदेव महाराज देशासाठी लढले, मातीसाठी लढले. त्यावेळेस प्रजा तशी होती. त्यांना काय ते वाटायचं की समाजाबद्दल करावं. आता कसं झालं म्हणजे दोघाला वाटते, राजकारणाला वाटते की मी लुटावं, समाजाला वाटते मी कसं लुटू ह्यांना. म्हणजे एकूण कुणाला कोण लुटतं, गेम थेरी म्हणतात त्याला. फार मस्त प्रकार आहे. ती गेम थेरी चालू आहे सगळीकडे आता. बरोबर. आणि त्याच्यामुळे सगळ्यांचं वाटोळ होत आहे. तर दुसरा मुद्दा काय मातीच्या आरोग्यासाठी जर आपण, तिसरा मुद्दा ऑर्गॅनिक कार्बन, ज्याला मी म्हणतो मातीमधला भीम आहे. ऑर्गॅनिक सेंद्रिय कार्बन. आता मी BScच्या MScच्या पोराला ज्यावेळेस विचारतोय बाबा लायबल ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे काय आणि ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे काय, ऑर्गॅनिक कार्बन काय असते अजून माहित नाही लोकांना. आपल्या तर टेक्निकल लॉजी लायबल कार्बन काय असतो, ऑर्गॅनिक कार्बन काय असतो. ऑर्गॅनिक कार्बन ते म्हणत का लहान करा, गोड आवडतं का मला खायला? हा आवडतं. गोड काय आवडतं? गोड आवडतं. अरे बाबा जिलबी आवडती, बिस्किट आवडते, असं आहे. ऑर्गॅनिक कार्बन का? हो ऑर्गॅनिक कार्बन मला माहिती आहे. पण काय ऑर्गॅनिक कार्बन? लायबल माहिती तुला का? मिनरल ऑर्गॅनिक कार्बन माहिती? काय माहिती नाही. ऑर्गॅनिक कार्बन ते असते काहीतरी, ते चांगलं असल्यामुळे मातीचा सेंद्रिय कार्बन वाढते. कर्मदरिद्री म्हणावं का काय म्हणावं मला कधी कधी कळत नाही. शेवट सिंपल गोष्टी, कोणतीही गोष्ट कार्बन न बनलेली आहे. हे गवत हे ज्यावेळेस वाळतं, हे ज्यावेळेस फास्ट जळलं त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन कमी आहे. कार्बन कमी आहे ना, लवकर जळलं. हे जळायला थोडा वेळ लागेल. ह्याची साल जी आहे ती जरा जास्त वेळ लागेल. जितका कार्बन जास्त तितकं ज्वलनशीलता जास्त वेळ. म्हणजे संपलं ना. हे फटकन जळेल ना, हे थोडं दमान जळेल. लाकूड किती वेळ जळेल? रात्रभर जळेल ना. बरोबर. ऑर्गॅनिक कार्बन जास्त आहे ना. मग तुम्ही मी समजा नुसता 5 टाकल्या शेतामध्ये
ते ऑर्गॅनिक कार्बन जास्त आहे का पाचरा खालचं जे बुड आहे त्याच्यात ऑर्गॅनिक कार्बन जास्त आहे? बरोबर, बुडाच जास्त असेल. हे लहान लेकराला कळलं, बरोबर. हे समजून सांगितलं तर आता ह्याला काय वाटते, पाचट कुट्टी करतो आणि टाकतो आणि ते खालचं बुडून फेकून देतो शेताच्या बाहेर. किती विचित्र मानसिकता आहे सांग. मला एक सांगा, ऑर्गॅनिक कार्बन मातीसाठी नेमकं कसा फायद्याचा ठरतो? आपण म्हणतो मातीमध्ये ऑर्गॅनिक जसं तुला मी सांगितलं, पिच म्हणजे पीएच म्हणजे पिच ग्राउंड, बरोबर, बॅट्समॅनला खेळायला. तसं ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे काय, घर आहे. ते काय करतं, ऑर्गॅनिक कार्बन काय करतो, ज्यावेळेस तो हा मातीमध्ये असतो त्यावेळेस हा सगळ्यांना एक काय म्हणतो आपण की प्लॅटफॉर्म देतो तयार करून. म्हणजे उदाहरणार्थ काय, आता ह्या आता हे जे हे किती मस्त आहे बघा, हे झाड इथं उगवत आहे, बरोबर आहे का. आता ह्या झाडाला अन्नद्रव्य घेण्यासाठी एक ब्रिज ट्रान्सपोर्टर लागतो, म्हणजे इकडून तिकडे. आता हे झाड जे आहेत ना, हे गहू खा, जसं तुला म्हणलं घेऊ खा, ज्वारी खा धरून, खातील का तू? नाही खाणार. तू काय म्हणायची, ह्याला दळा, ह्याला ह्याचा कणिक मिळा, ह्याला चपाती करा चांगली आणि मग मला खाऊ घाला, तेव्हा मी खातो. डायरेक्ट तुझा युरिया घेतला आणि टाकला ह्याला, हे खाईल का? नाही खाणार. हे खाणार कोणामुळे माहिती का? मायक्रोब्समुळं, जीवजंतूमुळं. आता जीवजंतूला खायला काय लागल? ऑर्गॅनिक कार्बन. ओके, जीवजंतूचं अन्न म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन. आणि जीवजंतू काय काम करायलेत? तू टाकलेलं खत झाडाच्या मुळाला दिलेत. असा रोल आहे ना, हे ट्रान्सपोर्टर आहेत असे. इथून तुझं खत पडलं, जीवजंतूद्वारे ते कन्वर्ट झालं ना. हे मूर्खांना अजून ऑक्साईड फॉर्ममध्ये अडकलेत. ते ऑक्साईड फॉर्मच असतो बाबा, नो, तो 2 फॉर्ममध्ये असतो. त्याला म्हणतात मिनरलायझेशन आणि इम्युलायझेशन. म्हणजे आता हा तुझा जे नायट्रोजन आहे तो कन्वर्ट होण्यासाठी, आता समज मी युरिया टाकला आहे, तर तो युरिया झाडाला अवेलेबल होण्यासाठी जीवजंतूचं काम असतं. बरोबर. मग कुठलंही खत जे आपण टाकतो, फॉस्फरस झालं, डायरेक्ट पीक घेत नाही. आता हे काय करायला येतं की फॉस्फरस सोल्युबल बॅक्टेरिया हे टाका. अरे बाबा, एकीकडून तू केमिकल टाकणार आणि दुसरीकडून मायक्रो टाकणार, काय उपयोग होणार आहे? आता हे जे झाडाच्या अन्न भेटेल नाही याला, कोणतं खत टाकतात, त्याचं कारण आहे की ह्याच्या बुडाला रायझोम्स म्हणजे मायक्रोरायझ आहे पूर्ण, आणि ते मायक्रोरायझा अन्न घ्यायला, ते ब्रिजिंग फुलाचं काम आहे. तुझा इथला खत इथपर्यंत जायला आहे, ते जाणं शक्यच नाही ना. बरोबर, जीवजंतू शिवाय. आणि त्याला काय लागतो? ऑर्गॅनिक कार्बन खाण्यासाठी. हे इथं घोडे पेंट खात आहे, हे टाकायला वरून. पण काय एकंदरीत तुमचं काय निरीक्षण, ज्या वेळेला माझं निरीक्षण एवढंच आहे की तो कमी होतोय, तर कमी होण्याची कारण काय आहेत? पहिली गोष्ट आहे की तुम्ही आता मक्का आहे, आता मक्याला भाव जास्त लागला की सगळेजण मक्याच्या मागे लागणार. मक्का हे सगळ्यात जास्त खादार पीक आहे. जमिनीमधलं जेवढं काही एक्स्ट्रॅक्ट आहे ना, तो घेतो निघून. मग त्याच्याप्रमाणे तुम्हाला जेवढं शेणखत टाकलं पाहिजे. म्हणून मक्का हे जनावराला खाऊ घालत होते, त्याच्याकडे जनावर आहे, त्याच्याकडे मक्का करते त्यांनी. बघ कधी बघ आपल्याकडे, म्हणजे बारीक बारीक गोष्टी ऑब्झर्वेशन केल्या पाहिजेत आपल्या पोरांनी. मका कोण घेतं? ज्याच्याकडे जनावर आहेत. मग ते जनावरच काय जातं? दूध जातं ना, शेणखत. ह्यानी मका घेऊन सगळं हे विकायला आहे, जमीन नापीक होती ती. आज सिल्लोड पट्ट्यामध्ये बऱ्याच ह्याच्यामधलं फर्टिलिटी लेवल कमी आलेलं आहे. तसं मग मका पीक शेतकऱ्यांसाठी धोकादायक असं? धोकादायक आहे ते, पण केव्हा ज्यावेळेस तर तुम्ही प्रॉपर नियोजन जर तुमच्याकडे नसेल, शेणखताचं ह्याचं फर्टिलायझर मॅनेजमेंट जर एकंदरीत चांगलं नसेल आणि तुम्ही जर मका घेतली तर ती जमिनीला खराब करते. पण तुमच्याकडे जर समजा तुम्ही मका घेतलेली आहे, त्याचं तुम्ही खालचं जे तुला म्हणलं ना, जसं की खालचं कांडर आहे, त्यात जास्त हे आहे, मग तुला ते कुट्टी करून टाकावं लागेल. कार्बन जास्त आहे त्यामध्ये. त्याचे ते शेल आहे, मक्याचं कणसाचं असतं ना ते शेल, ते शेल ऍक्ट ॲज अ बाहेर देशामध्ये, युरोपियन कंट्रीमध्ये ट्रॅप ह्याच्यासाठी, तुमच्या गोगल गायसाठी ह्यासाठी वापरलं जातं. अरे कन्सेप्ट लोक त्याचा वापर करतात. म्हणून आज इटलीमध्ये, युरोपमध्ये ॲग्रिकल्चर प्रीमियममध्ये जाते. ते लोक आपल्याकडलं ऑर्गॅनिक घेऊन जायला येतं, बायो फर्टिलायझर, बायो कन्सोर्शिया पूर्ण. आणि आपण मेड इन स्पेन असते, चायनामधलंच, पण ते उभं लिहायचं मेड इन स्पेन, मेड इन नेदरलँड, मेड इन जर्मनी. बरोबर. आता सर आपण पीएच, EC, ऑर्गॅनिक कार्बन यानंतर कुठला मातीच्या आरोग्यातला महत्वाचा भाग आहे? पीएच, EC, ऑर्गॅनिक कार्बन. तुझा नंतर हे आला पीएच, EC, ऑर्गॅनिक कार्बन. त्याच्यानंतर तुझा कॅल्शियम लेवल आज सगळ्यात महत्वाचं आहे. कॅल्शियम आणि सोडियम हे दोन. कॅल्शियम आणि सोडियम का? कॅल्शियम जर जास्त वाढलं ना तर माती कडकपणा मध्ये वाढते. आणि विशेष म्हणजे काय आहे की ज्यावेळेस कॅल्शियम अपटेक जास्त होतं त्यावेळेस मातीचा पीएच ऑलरेडी जास्त वाढलेला असतो. कॅल्शियम पीएच वाढलेला असतो त्यावेळेला कॅल्शियम जास्त. कॅल्शियम हे होतं, कॅल्करी जमीन होते. म्हणजे काय आहे की समजा आता तुला फळबाग लावायचे, जमिनीमध्ये कॅल्शियम जास्त आहे, जमिनीमध्ये ज्यावेळेस कॅल्शियम असतं त्यावेळेस ते फॉस्फरस, नायट्रोजनला उचलू देत नाही, ते पकडतं फॉस्फरस आणि नायट्रोजनला. मग पिकाची मुळे उचलू शकत नाहीत ना, म्हणून ते टेस्ट केलं पाहिजे की माझ्या जमिनीमध्ये कॅल्शियम किती आहे.
कॅल्शियमची किती रेंज असायला पाहिजे साधारण? त्याची पीएच मध्ये पीपीएम रेंज एक्झॅक्ट, कारण की रेकॉर्डिंग चालू आहे, मी त्याची एक्झॅक्ट रेंज जर सांगायचं म्हटलं तर एक 20 ते 30 पीपीएम मध्ये 10 नाही कॅल्शियमची रेंज टक्केवारीमध्ये असते. जर समजा जमिनीमधला कॅल्शियम जो आहे तो हा 1% 10% व्यवस्थित मानला जातो. ओके, 10% आतमध्येच पाहिजे. पण तो जर 10% वर गेला कॅल्शियम तर जमीन एकदम खराब आहे म्हणले जातं. म्हणजे पीएच तिचं वाढलेलं ऑलरेडी. नाही कॅल्शियम 10% वर असेल तर फळबाग करूच नको बापू, तू फळबाग केली फेल होणार. बरोबर. हे आहे. ओके, आणि सोडियमचं सोडियमचं हेच आहे, निसर्ग नियंगत आहे. जास्त सोडियम माणसासाठी खराब आहे, झाडासाठी खराब आहे. आर्टिफिशियल डॉट तयार करतं. काय करतं ते, ज्यावेळेस सोडियम जास्त असतं त्यावेळेस पोटॅशियमला ब्लॉक करतं. मीठ आहे ना ते, माणसासाठी खराब तेवढंच आहे आणि झाडासाठी तेवढंच आहे. आणि ते फुगवतं जास्त. बर. आणि जास्त फुगल्यामुळे काय होतं की नुसतं बबल तयार होतो. आता त्याचे बेसिकली आपण म्हणतो की कुठल्याही रोगाची लक्षणं आपल्याला दिसतात, तसं मग सोडियम आणि हे जे तुम्ही कॅल्शियम याची काय लक्षणं साधारणतः? सोडियमचं लक्षण लवकर दिसत नाही, सोडियम आणि कॅल्शियमचं ते आपल्याला टेस्ट करून कळतं. पण ज्यावेळेस आपण पाणी देतो ज्यावेळेस मिठाचा थर साठतो ना त्यावेळेस सॅलिनिटी वाढलेली असते. पाणी दिले की दिसते बघ, ते खारट दिसते जमीन. बरोबर. ते दाखवतं की जमीन सॅलाइनकडे जात आहे. जमीन जर कडक होत असेल तर कॅल्शियम आणि कॅल्क्युलियस जमीन होत आहे. कॅल्क्युलियस आणि सोडियम अतिशय डेंजर आहे. त्याच्यावर मी अभ्यास करायलो आहे. इथं सातारा तुमचा कडेगाव पट्टा त्या भागात प्रचंड वाढायला येते कॅल्शियम आणि सोडियम. आपल्याकडे नाही, आपल्याकडं जास्त हे आहे सॅलिनिटी इश्यू आहे. आपल्या मराठवाड्यामध्ये जे पैठण पट्टा आहे त्यांच्याकडं कॅल्शियम प्लस सॅलिनिटी आहे कराड आणि कडेगावकडे. आता सर आपण म्हणतो की जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन आहे तो अगदी 0.3च्या खाली येतोय. खरं तर साधारणतः 2-3% पर्यंत ऑर्गॅनिक कार्बन पाहिजे जमिनीत, तेवढं होत नाही. पण तेवढंच महत्वाचं पीएच आहे. पीएच, एसी आणि ऑर्गॅनिक कार्बन त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश आहेत. हे बरोबर गेम खेळले सध्या आणि शेतकऱ्याला समजायला तयार नाही की हे काय आहेत. आणि त्यांचं म्हणणं आहे की 1 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये काहीतरी होईल. त्यांना वाटते फटकन आज इंजेक्शन घेतलं की बदल. बाबांनो, पीएच हा अतिशय दम्मानं वाढतो, स्लो पॉयझन सारखं दम्मानं वाढतो आणि त्याला कमी करणं एक शक्य नाही इतक्या लवकर. त्यांना वाटते की फॉस्फरिक ॲसिड टाकून कमी करतो, सल्फ्युरिक टाकतो. नाही, EC सुद्धा सेम आणि ऑर्गॅनिक कार्बन सुद्धा सेम. हे तिन्ही दम्मानं वाढणार, दम्मानं नष्ट होणार. पण हे सगळं जे झालंय आणि दिसत नाहीत बरं, हे स्लो पॉयझनचं काम करतात. आता हे सगळं जे झालंय ते आपण म्हणू शकतो की जे काय बाजारात मिळणारे रासायनिक खत आहेत त्याच्या वापरामुळे. नाही, ह्यासाठी केवळ खत जिम्मेदार नाही. त्यासाठी एक तर पहिली गोष्ट आपल्या प्रॅक्टिस आहे शेतीच्या. दुसरी गोष्ट आपल्याकडे नसलेलं एज्युकेशन कुणाकडेच नाही. शेती, आरोग्य आणि हेल्थ, शेती, आरोग्य आणि शिक्षणमध्ये असंच गोंधळ आहे सगळं. माहितीच नाही काय व्हायला नेमकं. आज बघ ना, तू महाराष्ट्रामध्ये जा कुणाकडे आणि त्याला विचार मातीचा पीएच किती आहे. साहेब ते काय असते म्हणजे नाही सांग. साहेब EC किती आहे. हां, NPK आहे का तुमच्याकडे? NPK कमी आहे बघा आमच्या जमिनीमध्ये. कुठं काय माहिती NPK केलेलं आहे. अरे इथं पीएच साधा तुझा टेस्ट व्हायला तयार नाही. तुझं NPK काय टेस्ट होणार? मग NPK कशाकरता टेस्ट केलं? खतं ठोकण्याकरता. मी जर खतं टाका, हा NPK कमी आहे तर माझ्याकडे हा तुमचा हा प्रोडक्ट आहे ते टाका. आता हे जसं म्हणलं मग आल्या किती सेन्सरचं निघाले. तसंच चायनामधले सेन्सर आणायला तर माझ्यात खूप सारे येतं आणि सांगायलेत की आम्ही सगळं टेस्टिंग करतो. काय नाही रे, मूर्खपणा चालू आहे. मला सांगा बेसिकली त्याचं बेसिक विज्ञान काय असतं. तुम्ही पीएच जर वाढलेला असेल तर तुमचं NPK टाका, काही टाका, तर अगदी 10% 20% असते अपटेक होतच. कारण की 80% वाया झाले ना, ते जातं बाहेर निघून. ते फिक्स होतं जमिनीमध्ये. ते काय होतं सांगतो तुला मी. ज्यावेळेस तुझा पीएच वाढतो ना त्यावेळेस तुमचं ते वरून टाकलं ना, ते काय करतं माहिती का, ज्यावेळेस त्याची पॉझिटिव्ह आपण काय म्हणतो कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी असते, CEC, हा टेक्निकल टर्म. पण तुझ्या सोबत सांगायचं मला काय होतं माहिती का, समजा तू हे टाकलं बरोबर आहे का, आता हे सगळं चार्जवर चालले. ही सगळी जी दुनिया आहे ना सगळी आपल्याला दिसत नाही तरी चार्जवर चालते. आता काय तू वरून टाकलं, हे काय करतं म्हणजे टाकल्या खपकन ह्याला लॉक करतं. उचल म्हणतं काय उचलायचं आता पिकांना. उचल म्हणते आता कसं उचलायचं, उचलू देत नाही. ते लॉक करायला एकदम. ओके, व्हॅल्यू जास्त वाढली असेल पीएच व्हॅल्यू जर काय होतं माहिती का, ते लॉकच बसत नाही. ते असं पळतं एकदम. 6.5 ला काय होतं ते असं पळतं तिकडे. ओके, मग त्याला सगळं अपटेक होण्यासाठी जी काय वेळ लागतोय. कारण की काय होतं की ज्यावेळेस जास्त क्षार वाढलेत ना, म्हणजे काय होतं माहिती का, 10 गुंड मिळून तुला एकदम घसका धरले ना एकदम. इतके दिवस गुंड नव्हते, तू एकटा मस्त बॅटिंग करायचास, झाडासोबत तुझं चांगली दोस्ती होती. पण आता काय झालं, मग तुम्ही क्षार वाढले. क्षार म्हणजे गुंड आहेत ना मातीमधले. तू टाकलंस खत की त्याला वाढायला माझ्याकडं.
बरोबर. आणि ते असं हे बनवलेत. मग तू काय करलास 4-4 दिवसाला. आज तर त्या नारायणगाव पट्ट्यामध्ये एवढी अवघड कंडिशन आहे, त्या टमाट्याला दररोज तुझी मलाच नाही तर मी प्लॉट केला घरी स्वतःचा खायला, त्याच्यामुळं दररोज त्याच्या मागे त्या मिरचीला आणि त्या टमाट्याला जाते ते दुकानदार. आज कसं काय ते मला वाटते कधी कधी लिहून दिले शेड्यूल नाही ते त्या झाडाला मला वाटते ते झाड जे MSc आणि PhD पोर असेल ना त्यांनी तर मला वाटते ते झाडाला बघून फाशी घ्यावी. शेतकऱ्यांना कुठे गेली की त्यानं घ्यावी. तुम्ही का ते झाड म्हणतो त्याला बघून तू शिकलास कशा करता रे बाबा. कारण की माझा काही रोल आहे का नाही. आपल्याला फोटोसिंथेसिस नावाचा प्रकार शिकवला आहे. त्यात काय शिकवलं आहे की 90% ते 95% झाडाला काय लागतं, पाणी लागतं. तुला मला मेल्यास जर का आपल्याला दोघाला जाळलं तर फक्त अर्धा किलो राखणी कर. ते काय आहे आपलं शरीर पाण्याचं बनलेलं आहे 90%. आणि ह्याने काय सोडेल ह्याला बेसिकच कळायला तयार नाही. ते झाड म्हणतं की माझं काही काम आहे का नाही, ते जगू देतं झाडाला. त्या आज 10-26 उद्या म्हणजे सुरुवातीपासूनच एंडपर्यंत. बरोबर. आता तुम्ही मुद्दा काढला नारायणगाव जुन्नर परिसरातला, पण त्या परिसरातल्या जमिनीचा तुमचा काय अनुभव आहे? म्हणजे तसं बघितलं ते फ्युचरचा पंजाब आहे. फ्युचरचा पंजाब जे आहे ना, भटिंडा जिथे ट्रेन वाहती ना, ते पट्टा आहे तो नारायणगाव भविष्यातला. मार्क माय वर्ड, कॅमेरासमोर बोलतोय. अजून 7 ते 10 वर्षांना तू लिहून घे तिथं काय होईल ते. अडचण फक्त एवढीच काही पट्ट्यामध्ये पाणी खाली यायले. जो डोंगराचा पट्टा आहे ना भीमाशंकरचा, तिथं काय की चांगलं आहे की तो पट्टा जमिनी काय होतं की जमिनी चांगल्या आहेत. डोंगराची सगळी माती खाली येते. समजा वरी डोंगर येतं इथं काय होतं, माती सगळी खाली इथेही झाली ना, इथं पट्टा चांगला आला आता माती इकडे आली असं माती आली. हे बघ दाखवतो कॅमेरा, हे अशी माती आहे. माती कुठे आली, इथं आली खाली, पाण्याने खाली आली. इथं जमीन चांगली झाली ना, मग नारायणगावचा पट्टा चांगला आहे. बरोबर, तो चांगला पट्टा आहे. पण आता काय व्हायला की तिथं वारंवार एक पीक पद्धती, खताची मात्रा, औषधं, ह्याच्यामुळे तो भविष्यातला पंजाब आहे. कारण की तिथं अल्टरनेटिव्ह डेला स्प्रेइंग आणि अल्टरनेटिव्ह डेला प्रत्येक जण मल्चिंग टाकणार. त्यांना पैसे भेटायलेत मान्य. शेतीमध्ये बिझनेस म्हणला जातो. आता लोकांचं काय म्हणणं असतं, तुम्ही शेतीला बिझनेस म्हणून पाहत नाहीत. मी म्हणतो मी शेतीला बिझनेस म्हणूनच पाहिलं पाहिजे. खरं तर ही चर्चा न संपणारी आहे. किती बोललं तर कमीच आहे ना. कारण की हे दिवसभरी बोलू शकतो. खरं तर मातीचं विज्ञान समजून घेण्याचा हा छोटासा प्रयत्न होता. खरं तर जी आपली जर माती श्रीमंत असेल, आपली जर माती व्यवस्थित असेल, तर सरांनी सांगितल्याप्रमाणे जर तुमचं पिच जर चांगलं असेल तर तुम्ही त्यावर चांगलं खेळू शकता, त्यावर सिक्सर मारू शकता. पण आपलं जे पिच आहे ते खऱ्या अर्थानं अगदी ओबडधोबड झालंय, बिघडले. यावरती शेतकऱ्यांसाठी एकच उपाय, तो म्हणजे अभ्यास करणं. सरांनी सांगितल्याप्रमाणे स्वतःवर पहिल्यांदा स्वतःवरचा विश्वास जागवणं. खरं तर हे खूप धक्कादायक वास्तव आहे या ॲग्रिकल्चर इंडस्ट्री मधलं. शेतकऱ्यांनी यावर अभ्यास करणं गरजेचं आहे, शिकणं गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थानं मातीचं आरोग्य, मातीचं विज्ञान काय हे समजून घेणं गरजेचं आहे. या एकंदरीत एकूणच चर्चेविषयी तुम्हाला काय वाटतंय? या आम्ही ज्या चर्चा केल्यात गोष्टी, त्यातल्या तुम्हाला किती गोष्टी माहिती आहेत, तुम्ही त्यातल्या किती गोष्टी अभ्यास करता, यावरती तुम्हाला काय वाटलं तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. यासोबतच ॲग्रिकल्चर किंवा मातीचं जे काय विज्ञान आहे त्यावरती अजून कुठल्या वेगवेगळ्या विषयावरती अशा चर्चा घडायला पाहिजेत असं जर तुम्हाला काय वाटत असेल ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. इथेच थांबूयात. बघत राहा लोकमत ॲग्रो. सर, तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.